कार्य विभाग त्यासोबतच महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबईद्वारा आयोजित भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सवामध्ये मी शोभा कुलकर्णी तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आजच्या दिवसाचं शेवटचं पुष्प आपण गुंफतो आहोत आणि अर्थातच ते आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी खास वाद्यसंगीतानंतर आपण गायन घेतो आहोत आणि ते सादरीकरण करण्यासाठी येत आहेत आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय खूप आपल्या सर्वश्रुत असणारं आणि आपण सगळे ज्यांचे खूप फॅन आहोत असे माननीय पंडित संजीव अभ्यंकर। पुनश्च एक पण अर्थात टाळ्यांनी तुम्ही दाखवूनच दिलं आहे की पंडितजी मंचावर आले आहेत। पंडितजींचा परिचय मी तुमच्या सगळ्यांच्या समोर घेते आहे। खरं तर त्यांच्या नावाचा संधी विग्रह निवेदिका या नात्याने करताना मला खूप आनंद वाटतो आणि पंडितजींना विनंती आहे की आपण हा छान असा ऐकावा। खरं तर त्यांच्या नावाचा संधी विग्रह करताना मी म्हणेन की स म्हणजे संगीत, स म्हणजे संगीत आणि दुसरं जीव म्हणजे ज्यांचा संगीत हा जीव की प्राण आहे असे संजीव अभ्यंकर। अशा संजीवजींचा परिचय करून देताना मी एक कविता त्यांच्यासाठी म्हणू इच्छिते की पंडित संजीवजीच्या नावातच व्यक्तिमत्वाचा बाज आहे। पंडित संजीवजींच्याच नावामध्ये व्यक्तिमत्वाचा बाज आहे। आपल्या कार्यकर्तृत्वाने संगीत क्षेत्राला त्यांनी चढविला साज आहे। आपल्या कार्यकर्तृत्वाने संगीत क्षेत्राला त्यांनी चढविला साज आहे। त्यामुळेच कायम श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य करतो असा त्यांचा सुरेल आवाज आहे, असा त्यांचा सुरेल आवाज आहे। हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात पंडित संजीव अभ्यंकर एक अत्यंत प्रतिभाशाली गायक म्हणून प्रसिद्ध आहेत। आपल्या असामान्य प्रतिभेच्या जोरावर 3 दशकाहून अधिक काळ केलेल्या साधनेचं फळ म्हणून आज शास्त्रीय संगीताच्या आणि गायनाच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त केली आहे। संजीव अभ्यंकरांचा जन्म 1969 साली झाला। त्यांचे शिक्षण वयाच्या 8व्या वर्षापासून प्रथम त्यांच्या मातोश्री डॉक्टर शोभा अभ्यंकर व पंडित गंगाधर बुवा पिंपळखरे यांच्याकडे सुरू झालं। त्यानंतर मेवाती घराण्याचे ऊर्ध्व गायक पद्मभूषण संगीत मार्तंड पंडित जसराजजींकडे गुरु शिष्य परंपरेनुसार झालं। वयाच्या 11व्या वर्षी मुंबईत प्रथम जाहीर कार्यक्रम सादर झाला। वंडर बॉय म्हणून त्यांच्या दैदिप्यमान कारकिर्दीला सुरुवात झाली। भारताच्या कानाकोपऱ्यातील सर्व प्रमुख सभा आणि समारंभामध्ये त्यांनी गायन केलेलं आहे। परदेशात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, युरोप त्यासोबतच अनेक देशांमध्ये सादरीकरण करत प्रचंड रसिक मान्यतेचं फळ म्हणून आजपर्यंत जगभरातून 200हून अधिक निरनिराळ्या शहरात सादरीकरण करण्याचं श्रेय त्यांना जातं। लहान वयापासून अनेक मान सन्मान प्राप्त आहेत। यात प्रामुख्याने मध्य प्रदेश सरकारचा पंडित कुमार गंधर्व राष्ट्रीय सन्मान, गॉड मदर या चित्रपटातील पार्श्वगायनासाठीचा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार, फाय फाउंडेशनचा राष्ट्रीय पुरस्कार, सूररत्न श्री उपाधी, आकाशवाणीतर्फे राष्ट्रपती पदक आणि पंडित जसराज गौरव पुरस्कार या पुरस्कारांचा समावेश त्यांच्या नावामध्ये आहे। सर्व नामवंत कंपन्यांनी प्रकाशित केलेल्या त्यांच्या अनेक सीडीज जगभरात प्रसिद्ध आहेत। शास्त्रीय गायनाबरोबरच हिंदी, मराठी, तमिळ आणि संस्कृत भक्ती गायन तसेच पार्श्वगायनातही आपला प्रतिभेचा आविष्कार त्यांनी केलेला आहे। असामान्य कर्तृत्वाने त्यांनी तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे। महाराष्ट्र शासनाची ऑडिओ बुकसाठी समर्थ रामदास स्वामींच्या 7800 ओव्यांचा संपूर्ण दासबोध संजीवजींच्या आवाजामध्ये रेकॉर्ड आहे। असं रेकॉर्ड ब्रेक गायनामध्ये आपलं खूप मोठं योगदान देणारे संजीवजी यांना सन्मानित करण्यासाठी मी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अधिष्ठाता माननीय जान्हवी जानकर मॅम यांना निमंत्रित करेन आणि त्यांना विनंती करेन की कृपया त्यांनी माननीय संजीवजींना सन्मानित करायचं। माननीय पंडित संजीव अभ्यंकर। त्यासोबतच आज खास त्यांना वाद्यसंगत करण्यासाठी आहेत, तबलावर आहेत रोहित मुजुमदार। त्यांना सन्मानित करण्याची विनंती मी मॅमना करेन। आणि हार्मोनियमवर अभिषेकजी यांना सन्मानित करण्याची मी विनंती करेन। त्यांनाही सन्मानित करण्याची विनंती मी करेन। धन्यवाद।